अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेशरूपं धृतं. ज्ञानेश्वरस्याद्भुतं, ज्ञानेशे लघुजीविते शुभगुणगणो. ज्ञानेश्वरत्वं कृतिः, ज्ञानेश्वरत्वं कृतिः. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज आता सप्तमी आहे, बुधवार आहे. विशेष काही आजचं मला दिनविशेष माहिती नाही, पण प्रत्येक दिवसाला काहीतरी महत्त्व असतंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या पंचांगामध्ये. तर बुध बृहस्पती ही विद्येची देवता आहे, तिला वंदन करूया. ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीरायाला सगळ्यांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे तुमच्यासारखीच मी एक, आपल्यापैकीच एक सामान्य, फक्त एक अभ्यास करून ठरवलं की आपणही अभ्यास करावा आणि सगळ्यांपर्यंत अमृतानुभव समजून घ्यावा, समजून द्यावा. बघता बघता आपल्या 5 ओव्या काल झाल्या होत्या. आज रेखाताईंनी खूप सुंदर असं 5व्या ओवीचं विवरण केलं आहे, त्यामुळे आता मी पुन्हा काही त्याची पुनरावृत्ती करत नाही. 6वी ओवी काल आपण वाचलेली होती, पुन्हा एकदा ती वाचूया आणि तिचा अर्थ समजून घेऊया. नाही, 5वी मला सांगावी लागेल, मग आत्ता ताईंनी 4थीच सांगितली. हां नाही, मला एकदा 4थी, कारण ते लक्षात आलं. कैवल्य कनकाची या दाना, ती कोणी म्हणणार आहे का तुमच्यापैकी? कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोरसाना. द्रव्याची आदर्शना पाठाऊ जो. आता इथून पुढं जर 2 झाले असतील तर 2चं थोडक्यात सांगत जा, 1 झाली असेल तर 1चं सांगत जा. आता कैवल्य दानाची या, पण कैवल्यरूपी काय आहे तर कनकाची या दाना. कनक म्हणजे सोनं.
कैवल्य हेच सोनं आहे. आता तुम्ही पाहत असाल, आपण कितीही सुवर्णाचे दागिने बनवले, ठरवले तरी हल्ली घालता येत नाहीत, त्याचं दान करता येत नाही आणि स्वतःजवळ ठेवायची तर सुरक्षितता नाही. पण कनक, कैवल्यरूपी जे कनक आहे ना, ते अत्यंत श्रेष्ठ आहे. ते कोणी आपलं हिरावून घेणार नाही. न चोरहार्यम न च राजहार्यम, जसं विद्येला म्हणलेलं आहे की ती चोरता येत नाही, विद्या चोरता येत नाही, चोराला चोरता येत नाही, राजाकडनं हिरावून घेतली जात नाही. न भ्रातृभाज्यम, भावाभावात वाटणी करता येत नाही. तसं सोनं बघा, आता कोणाचं काही मृत्यू झाला किंवा त्याच्या घरातली सगळी संपत्ती काढा, ती वाटून द्या. आता इथं किती छान सांगितलेलं आहे की कैवल्यरूपी कनकाचं दान करणारा हा जो गुरु आहे, त्या दानातली कुणाला काही आपल्याला द्यावं लागणार नाही. ती विभागणी फक्त स्वतःपुरतीच आहे, ती प्राप्ती स्वतःसाठी. आणि ते दान करताना गुरूंचं मन केवढं मोठं आहे, त्यांचं दातृत्व केवढं मोठं आहे. न कडसी थोर साना, कडसीचा काल अर्थ सांगितला होता, परीक्षून घेणं, तर पारखून घेणं. मग ते असं म्हणत नाहीत की हा लहान आहे, हा थोर आहे, याला कसं देऊ, याला नाही देणार, त्याला जास्त देणार, तर असं तो काही करत नाही. आणि द्रष्ट्याची या दर्शना पाठावू, जो द्रष्टा आहे म्हणजे ज्या भगवंताचं, आत्मतत्वाचं, परमतत्वाचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे, ते घेण्यासाठी कोणतरी आपल्याला वाटाड्या लागतो, सहाय्यक लागतो. आपण नवीन गावात, हे काल सगळं शिकून झाले की नवीन गावात गेलो, नव्या देशात गेलो, कुठे गेलो तर हल्ली ते गुगलमुळं वगैरे शोधता येतं, पण सगळ्या अडाणी किंवा सगळ्या लोकांना ते जमत नाही. मग आपण त्यातले त्यात कोणीतरी वाट्याडा घेतो, बरोबर ओळखीचा मनुष्य घेतो आणि मग तो आपल्याला ती वाट दाखवतो. तसा हा सद्गुरू ज्ञानमार्गाचे दर्शक आहेत आणि ते आपले सोबती होतात आणि वाटाडे होतात. गुलाबराव महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं होतं की सुवर्णाचं दान करताना जो मोठा लहान असा गरीब श्रीमंत भेद करत नाही. आणि असा श्रेष्ठ गुरु आहे. गुरुबद्दल किती वर्णन कराल, कितीही कौतुक कराल. समर्थांचा तो एक कधीतरी चौथा दशक म्हणजे चौथा जो समास आहे गुरुस्तवन, तो एकदा मी समजावून देईन. त्या दिवशी आपण थोडक्यात बोललेलं की गुरुंना कोणाचीच उपमा देता येत नाही, कारण गुरु हे इतके थोर आहेत. परमात्मा आणि गुरु याच्यात भेद नाहीच आहे, हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळं कैवल्यरूपी सोन्याचं दान करणारा हा श्रेष्ठ गुरु कुठलाही भेदभाव करत नाही. त्याचं वर्णन करायचं आहे, पण त्याच्यातनं आपण काही घ्यायचं आहे का? मला रोज असं वाटतं की हा श्लोक किंवा ही ओवी शिकत असताना त्याच्यातून आपल्याला एक छोटासा संदेश त्या दिवशी पुरता मिळालेला आहे, आणि तो आपण इथून पुढच्या आयुष्यात धरायचं आहे. आपण सुद्धा कोणत्याही विद्येचं किंवा कुठल्याही माहितीचं ज्ञान इतरांना देत असताना त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा करायची नाही. आणि तो कसा आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे, कुठल्या लेव्हलचा आहे म्हणून आपण भेदभावही करायचा नाही. लोक म्हणतात काय झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवता, म्हणजे अजूनही प्रत्येकाच्या सामान्याच्या मनात किती भेदभाव असतो बघा. श्रीमंतांच्या मुलांना जसा शिकण्याचा अधिकार आहे तसा झोपडपट्टीतल्या मुलांना नाही का हो? आणि ते जर आनंदाने शिकत असतील तर तो आनंद परमानंद आहे. तसा गुरु सगळ्यांना देतो आणि गुरुचा हा गुण आपण घ्यायचा आहे. आता कालच एक जण भेटले, म्हणे मला सगळ्या संस्कृतच्या परीक्षा झालेत, सगळं झाले, संस्कृत भारतीच्या झाल्या, गीतेच्या झाल्या, शंकराचार्यांकडून प्रमाणपत्र आणि हे पण घेऊन आले, पुरस्कारही घेऊन आले, पण आता म्हणे काय करायचं? म्हणलं हो, जे जे सान्निध्यात येतील त्यांना संस्कृत शिकवा, त्यांना भगवद्गीता शिकवा. आता काही असं नाही की आपल्याला दर ठिकाणी सगळ्यांनाच मोठा ग्रुप मिळेल. एका माणसाला जरी आपण शहाणे करूनच जोडावे सकळजन, तसं अपेक्षित आहे. तसा वियोगी बघूया. सामर्थ्याचे निबिके. आता गुरूंना वेगवेगळी रूपक करतात, वेगवेगळे दृष्टांत देत आहेत. मग अशी कनकाचा मोक्षरूपी कनक सांगितलं, म्हणजे सोनं सांगितलं. आता काय म्हणतायत बघा, आता आपण एक नवीन रूपक करतायत त्यांच्यावर. सामर्थ्याचे निबिके. आवाज येतोय का सगळ्यांना?
हो येतं ताई. नाही, आज आमच्या इथे इतक्या जोरात ते लावलेलं आहे, झाडं कापतायत सकाळपासून. म्युझिक आहे, मोठं मोठं संगीत आहे. मला वाटलं आता बंद झाला होता आवाज, जरा बरं झालं आपला क्लास सुरू झालाय. ऐसू दे, तुम्ही ऐका आता जेवढं होईल तेवढं. सामर्थ्याचे निबिके जो शिवतेही गुरुत्वे जिंके, आत्मा आत्ममुख देखे आरसाजिये. मला तर वाटतं ज्ञानदेवांना आरसा फार आवडतो, आणि त्यामुळं कालही आपण थोडंसं पाहिलं की आपल्याला आरशाशिवाय चैन पडत नाही. आता आम्ही गडावर गेलो होतो, किंवा त्या रेखाताई आहेतच, मिरजेला जेव्हा गेलो होतो स्वामींच्या म्हणजे वेणा स्वामींच्या मठात गेलो होतो, तिथं काय गरज आहे हो आपल्याला आरशाची, आपल्याला त्याच्यात पाहायची, पण माणसानं ते नाही की चैन पडत नाही. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, सामर्थ्याची बिके जो शिवाचेही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आत्मा जिये. थोडासा मी काल अर्थ सांगितलेला की बिके म्हणजे तेज किंवा वैभव. सामर्थ्याच्या बळानं किंवा सामर्थ्याच्या तेजानं जो शिवतेही गुरुत्वे जिंके. शिवत्वेही म्हणजे शिवापेक्षा, आणि गुरुत्व म्हणजे श्रेष्ठत्व. गुरु म्हणजे जड अशा अर्थी नाही घ्यायचा, श्रेष्ठ अशा अर्थी घ्यायचा. नाही तर लघु गुरु असं एक आपल्याकडे म्हणतात, लहान आणि मोठा. तसा मोठा अर्थ घेतला तरी चालेल, की जो सामर्थ्याच्या बळानं गुरुबद्दल वर्णन चाललेलं आहे. तर हा श्री गुरु कसा आहे, शिवतेही जिंके, शिवापेक्षा तो श्रेष्ठ आहे किंवा शिवाला सुद्धा जिंकून घेतो. कारण का, त्याचं कारण खालच्या ओळीला सांगितलेलं आहे की आत्मा आत्मसुख देखे आरसा जिये. आत्माच आपलं मुख, आत्ममुख देखे, आपलंच मुख गुरूंच्या आरशात आपण पाहत असतो. म्हणजे सुख आहे का मुख आहे, काही ठिकाणी सुख आहे. हा ठीक आहे, सुखच आहे, सुखच आहे, आत्मसुख देखे, बरोबर आहे. तर आत्म्याचं सुखच तो पाहतो. म्हणजे आपल्याला आत्मसुख मिळवायला, जसं आपल्याला एखाद्या गोष्टीचं सुख मिळवायचं असेल तर खूप लांब जावं लागतं, तीर्थक्षेत्राला जाऊन तिथलं काही आनंद घ्यावा लागतो, प्रेक्षणीय स्थळावर जाऊन, किंवा काय आता हल्ली सगळ्या पावसाळी सहली निघतायत, मग धरणावर जा, याच्यात जा, समुद्रावर जा, तर ते सुख घेण्यासाठी आपल्याला लांब जावं लागतं. इथं त्यांनी सोपं सांगितलं की आत्मा आत्मसुख देखे. आपला आत्मा आत्मसुख कुठं पाहतोय, देखे म्हणजे पाहतो, आत्मसुखच अनुभवतो. देखे म्हणजे सुख हे काही पाहण्याची गोष्ट आहे का हो, अनुभवण्याची. शब्दशः देखे अर्थ असला म्हणजे पाहतो म्हणलं तरी सुद्धा ते अनुभवतो असा अर्थ घेऊ आपण. आणि काय येतो, आरसा जिये. जिये म्हणजे ज्याच्या, अर्थात सद्गुरूच्या, सद्गुरू रूपी तो आरसा आहे. आणि त्या आरशामध्ये आत्मा म्हणजे आपल्या शरीरातला आत्मा आत्मसुख देखे म्हणजे जो परमात्मा आहे त्याचं सुख घेतो. एक शब्द बघा, भगवद्गीतेसुद्धा 6व्या अध्यायात म्हणलेलं आहे, उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानमवसादेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव इतुर रिपुरात्मनः. तिथं आत्मा शब्द असा 4-5 वेळा वापरलेला आहे. मग कधी आत्मा, कधी परमात्मा, स्वतः, मन असाही अर्थ तिथं घेतला जातो. आता इथं मात्र म्हणले की आत्मा आत्मसुख देखे आरसा जिये. ज्याच्या आरशामध्ये आपला हा जीवात्मा आत्मसुख पाहतो. म्हणजे सद्गुरू फक्त मगाशी ताईंनी सांगितले, फक्त भेटायचा अवकाश आहे की लगेच आपल्याला आत्मसुख होणार आहे, आत्मज्ञान मिळणार आहे. खूप सोपं आहे. तसा म्हणलं तर हा श्लोकात काही जास्त सांगण्याजोगं नाही आहे, पण सद्गुरूचं सामर्थ्य इतकं आहे की तो त्या शिव हा श्रेष्ठ गुरु मानलेला आहे बरं का. शिव तर आहेच, पण शिवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरतो. कारण
त्याच्या आरशातच आत्मा आपलं सुख पाहतो, आत्मसुख पाहतो किंवा अनुभवतो. आता सद्गुरू हा सामर्थ्याच्या बळानं शिवाचं गुरुत्वसुद्धा जिंकून घेतो. कारण सद्गुरू हा आरसा आहे आणि त्यामध्ये जीवात्मा आपलं आत्मसुख पाहतो. या म्हणण्याचा अर्थ काय आहे, भावार्थ आहे, शब्दशः अर्थ आता समजला आपल्याला, की अविद्येनं युक्त असं हे जीवचैतन्य आहे. काल जे दोरी आणि साप उदाहरण दिलं होतं त्यातलं आता उदाहरण लक्षात घ्यायचं, की अविद्येनं बद्ध झालेला कोण आहे, जीव आहे, जीवचैतन्य आहे. आणि मायाविशिष्ट चैतन्य हा त्याचा नियंता आहे, म्हणजे विश्वाचा. म्हणजे अज्ञानाच्या योगानं या शरीराशी तादात्म्य पावल्यामुळं चैतन्य हे शरीराशी बद्ध झालेलं आहे. शरीराशीच नव्हे तर या संसाराशी बद्ध झालेलं आहे. आणि त्या दृष्टीनं मायाविरहित शिवचैतन्य जे आहे ते गुरुत्वाला येतं. म्हणजे ते थोडंसं श्रेष्ठ आहे. पण यथार्थ अशा ज्ञानाचा बोध दिल्यामुळं सद्गुरू काय करतो, त्या शिवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरतो. कारण शिव आहेच, मुळात श्रेष्ठच आहे. पण सद्गुरू भेटल्यामुळं अविद्येची निवृत्ती होते आणि विद्येची प्राप्ती होते. कोणती विद्या? आत्मविद्या. म्हणून शिवापेक्षा तो श्रेष्ठ ठरतो असं म्हटलेलं आहे. का बरं सद्गुरूचं सामर्थ्य? आता एरवी सुद्धा आपण पाहतो, आपली आई ही आपली लहानपणापासून गुरु असते आणि तिनं सगळं समजावून दिलेलं आपल्याला जास्त पटायचं. पण जेव्हा माझी मुलगीच होती, 5वीला गेली होती आणि तिनं सांगितलं की काहीतरी लक्ष्मीबाई टिळक यांचं आमच्या आज मॅडमनी सांगितलं. आणि काय सांगितलं तर लोकमान्य टिळकांच्या त्या पत्नी होत्या. आता एकदम आम्हाला ते थोडं फील झालं. म्हणलं अगं नाही, ते रेव्हरंड टिळक वेगळे होते, त्यांच्या त्या पत्नी होत्या. नाही म्हणली, आमच्या शिक्षकांनी, आमच्या सरांनी, आमच्या मॅडमनी सांगितलेलंच बरोबर. इतका गुरुवर विश्वास असतो लहान मुलांचा. आता आपल्याला आत्मज्ञानाचा गुरु पाहिजेला आहे, परमार्थ क्षेत्रातला गुरु पाहिजे. आणि मग तो तर किती श्रेष्ठ असतो. आत्ता मगाच्या ओवीत पाहिल्याप्रमाणे त्याची कृपादृष्टी अगदी किंचित जरी पडली तरी आपल्याला ज्ञान होतं. आणि आपला भ्रम आहे, आपली जी माया आहे, आपण ज्या बंधनात आहोत ते बंधन सुटलं जातं. आता गिरवाण याच्यामध्ये काय म्हणतायत बघा, संस्कृतमध्ये स्वस्वामर्थ्य प्रभावाद्यो गुरुत्वेन शिवम जयेत. खूप सोपी रचना केलेली आहे. परमे पश्येदादर्शके यस्मिन् आत्मनि ह्यात्मनः सुखम, आत्मनि ह्यात्मनः सुखम. पण कशाची? पश्येत म्हणजे पाहावं, आदर्शके म्हणजे आरशात, आत्मनी म्हणजे आत्म्याला, म्हणजे गुरुच्या आरशामध्ये आत्म्यानं पाहावं किंवा आत्म्याचं सुख घ्यावं. आणि हा शिवापेक्षा सुद्धा स्वसामर्थ्यामुळं श्रेष्ठ ठरतो. सोपी रचना आहे बघा. आता हे काय म्हणतात आपले पावस्य स्वरूपानंद, सर्वशक्तिमंत. सोपी आहे रचना. सर्वशक्तिमंत मायेचा नियंता, सृष्टीभासविता शिव जो का. शिव काय करतो? मायेवर नियंत्रण ठेवतो, पण ही सृष्टी भासवण्याचं काम करतोच. तयाहून थोर सद्गुरू समर्थ. आता समर्थ हा शब्द फक्त समर्थ रामदासांसाठी नाही वापरलेला. जो तो आपला सद्गुरू असेल तो समर्थ आहे. यांच्या दृष्टीनं निवृत्तीनाथ. तयाहून थोर सद्गुरू समर्थ, जीवासी जो देत आत्मसुख. आत्मसुख देतोय तो, देणं नाही घेणं नाही, फक्त म्हणजे त्याच्यासाठी मोबदला काही घेत नाही तो. फक्त आत्मसुख हे चिरंतन सुख आहे, परमानंद आहे आणि तो आपल्याला देत असतो. आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन व्हावया दर्पण सद्गुरूचं. तर ते यथार्थ दर्शन होण्यासाठी
दर्पणाचं कामही तो सद्गुरूच करतो. सद्गुरूमध्येच आपल्याला सद्गुरू रूपी आरशामध्येच या आत्म्याचं दर्शन होतं, आत्मस्वरूपाचं दर्शन होतं आणि आपल्याला कुठेही शोधायला जावं लागत नाही. आता आपले सगळ्यांचे परिचयाचे वि. कुलकर्णी म्हणतात की सद्गुरू निवृत्ती त्यांचं सामर्थ्य असं आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल ज्ञानदेवांनी म्हणलं आहे असं त्यांनी जास्त जोर दिलेला आहे की गुरुपणात किंवा थोरपणात शिवालाही निवृत्ती जिंकतात आणि या सद्गुरू आरशात आत्मदर्शनाचा आनंद घेत असतो. डॉक्टर मानसी कणेकर आहेत, त्या म्हणतात, इथे सामर्थ्याच्या बळावर गुरु हा परमशिवरूप पावतो. म्हणजे गुरुच हा शिवरूप आहे. परमात्मा आणि गुरु वेगळा नाहीच आहे, हे तर मी रोज सांगते तुम्हाला. मग जणू काही गुरु शिष्य एकाच चैतन्याच्या या आरशात परस्परांचे मुखावलोकन करतात. यांनी थोडा वेगळा रूप हे घेतलेला आहे, म्हणून मला तो आवडला दृष्टिकोन की गुरु आणि शिष्य हे दोघंही चैतन्याच्या आरशात एकमेकाला पाहतायत, म्हणजे आपलं मुखावलोकन करतायत. म्हणजे आत्म्याला आत्मसुखाचीच पर्वणी असते. केवळ आनंदी आनंद उरतो आणि हेच असतं अनुभवामृत. अनुभवाचं अमृत स्वतः अनुभवायचे, स्वतः चाखायचे. बाकीच्या दुसऱ्या लोकांनी कितीही वर्णन केलं तरी ते सुख कसं आहे हे आपल्याला समजत नाही. त्याच्यासाठी आता काही वेळेला गुरूंच्या मध्ये सुद्धा अशी सांगण्यामध्ये काही फरक असतो, पण इथे जे आत्मज्ञान देणारे जे गुरु आहेत त्यांच्यामध्ये असा भेद नसतो आणि त्यांना आपण कसं समजून घ्यायचं हे सांगताना वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवातनं कुणी वर्णन केलेलं आहे. बघा, अशा कथा वगैरे सगळीकडं होतात ना, सगळीकडे कथा होत असतात. आणि मग कोणी काय म्हणतात हे की हे ज्ञान कसं मिळवायचं, परमेश्वराचं ज्ञान कसं मिळवायचं, काय करायचं, अशी थोडीशी चर्चा होत असते. मग ध्यान कसं लावायचं, आत्मज्ञान कसं प्राप्त करायचं, याबद्दल काही विचार येत असतात. एक महिलांचा समूह असतो किंवा महिलांचा गट असतो आणि महिला विचारतात एका मातेला, म्हणजे एक स्त्री असते तर ती असंच विचारते गुरूंना की नेमकं काय करायचं हो. आपण ज्या वेळेला ध्यान करत असतो डोळे मिटून आणि त्यावेळेला मग आपल्या हातात माळ असते, पण म्हणे माझ्या हातातून माळच कधी कधी गळून पडते, तर मग काय करायचं, मला ते भानच राहत नाही. तर ते गुरु तिला सांगतात की ही गोष्ट चांगली आहे म्हणे, उलट तुमच्या हातून जर माळ गळून पडत असेल तर ही चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्याचं भान नाही. पण म्हणे काही गुरु म्हणतात की साकार अशा एखाद्या मूर्तीची किंवा कुठल्याही भगवंताची ही पूजा करावी आणि माळ ही साधारण साकार आहे, मग आपण तीच जर आपल्या हातून पडली तर काय करायचं. तर त्याच्यावर ते सांगतात की एकदा जर आपण पलीकडं गेलो असू, आधी आपल्याला एखाद्या व्यक्तीला कशाची तरी गरज असते, आधाराची गरज असते, पण एकदा जर तो लहान मुलांचंच उदाहरण घेऊ ना, आईचं बोट धरून लहान बाळ चालायला लागतं आणि ज्या दिवशी तो आईचा हात सुटतो आणि तो पटकन पुढे आपला चालायला लागतो, मग त्याला काही आईची गरज आहे का हो, नाही गरज. तसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा आत्मज्ञान होईपर्यंत किंवा तुम्ही पूर्ण वृत्तीरहित सगळं मनातले सगळे भाव संपेपर्यंत तुम्हाला त्या जपमाळेची गरज असते. आणि जर तुम्ही वृत्तीरहित पूर्ण सगळं शांत होतं, त्या म्हणतात निराकार होतं सगळं माझं. बघा, हा अनुभव मला फार छान वाटला. म्हणजे मी काल तो वाचत होते आणि मला तो असं वाटलं की तुमच्याबरोबर तो सांगावा. आणि मग त्यांनी सांगितलं की ही तर तुमची अवस्था खूप चांगली आहे,
तुम्ही त्याचा विचारच करू नका. जो काही क्षण तुम्हाला असा निर्गुण निराकार परमात्म्याचा आनंद देणारा आहे, ज्या तुम्हाला गुरूंनी सांगितलेलं आहे तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. म्हणजे दोन गुरूंमध्ये सुद्धा कधी कधी असे फरक पडतात. पण जे सगुण, आता हल्ली आपण पाहतो की सगळ्या संतांनी आपल्याला सगुण भक्ती जास्त सांगितलेली आहे. सगुण निर्गुण येतू गोविंदुरे हे जरी म्हटलेलं असलं तरी असाही कधी कधी अनुभव येत असतो. आणि त्यामुळं दुसऱ्या आरशाची गरजच नाही आपल्याला. सद्गुरू याच्याच आरशामध्ये आपलं आत्म्याचं दर्शन आपल्याला होत असतं. आत्म्यालाच आत्म्याचं स्वरूप समजतं. असा छान ही ओवी होती. आता पुढची बघूया. पुढची तर बघा, आता दृष्टांत किंवा रूपक करायला ज्ञानदेवांना फार आवडतं. ही 6वी ओवी काल आपण थोडीशी पाहिली होती आणि आता ती लक्षात आली की मायेचा नियंतासुद्धा हा गुरुच आहे. सगळ्या सृष्टी भासवणारा सुद्धा जो शिव आहे, तो शिव आणि हा गुरु यांच्यात भेद राहतच नाही. आणि आपलं जे काही रूपसौंदर्य आहे ते सगळं आरशा वाचून पाहण्यास खरं सापडत नाही. पण आपलं सच्चिदानंद रूप हे गुरुच्या ठिकाणी, गुरूंच्या प्रसादाशिवाय किंवा त्यांच्या कृपेशिवाय आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या अभिप्रायाने इथं आरशाचं रूपक केलेलं आहे की गुरुच्या ठिकाणी मिळतं पाहायला. म्हणजेच काय की गुरु जर नसतील तर आपल्याला ते काही ज्ञान मिळू शकत नाही. जीवात्मा हाच स्वात्मसुख संपन्न होत असतो आणि त्याच्याशी तादात्म्य होण्यास आपल्याला गुरुरूपी आरसा किंवा गुरूंचा आरसा हा प्राप्त होतो किंवा तो उपयुक्त होतो. आपल्याला वेगवेगळ्या ह्यांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं असतं. मागं मी म्हटलं होतं की वामनराव देशपांडे जे आहेत ते अत्यंत सोपं करून सगळं आपल्याला सांगत असतात. तर ही गुरूंची कृपादृष्टी कशी आहे ती थोडीशी सांगते आणि मग आपण 7व्या ओवीकडे जाऊया. ज्ञानदेव असं म्हणतात, जे वामनराव म्हणत आहेत की सद्गुरू हा अत्यंत कृपामयी आहे, कृपाळू आहे. काल सांगितलं तसं तो कैवल्याचं सोनं प्रत्येकाच्या पदरात टाकणारा आहे. अगदी विश्वाला उदारपणे सगळं देणारा आहे. तो विचारानंही श्रीमंत आहे, आचारानंही श्रीमंत आहे, विवेकानंही श्रीमंत आहे. आणि तो इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्यक्ष शिवाचं सामर्थ्यसुद्धा तो केवळ आपल्या अस्तित्वानं जिंकून घेतो. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की शिवापेक्षा तो श्रेष्ठ का म्हटले, तो यांचा मुद्दा मला आवडला आहे की शिव हा निराकार आहे, निर्गुण आहे, निर्गुण निराकार आहे. आत्ता मी जे मुद्दा सांगितला तोच. आणि त्याचं सामर्थ्य त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच भक्तांकडून तोललं जातं. शिवाचे जेवढे भक्त आहेत, शिवाचे जास्त भक्त आहेत एवढं मी पण अनुभवते बरं का. आणि शिष्यांच्या सामर्थ्य दृष्टिकोनातून ते कधी तोललं जात नाही, कारण तो स्वतः स्वयंभू आहे आणि सामर्थ्य संपन्न आहे. पण गुरु जो आहे तो गुरु मात्र कसा आहे, शिवाचं दृश्य स्वरूप प्रकट करतो. गुरुच्या रूपात आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं, रूप पाहायला मिळतं. आणि शिष्याला जर शिवदर्शन हवं असेल तर ते सामर्थ्य सद्गुरूंजवळ आहे. शिवदर्शन म्हणजेच मोक्षप्राप्ती आणि ती मोक्षप्राप्ती सद्गुरू करून देतो. शरीर हे जीवभावानं जगत असतो आणि मानवी सुखदुःखानं ते पछाडलेलं असतं. मीपणानं जगणाऱ्या शरीराला सद्गुरू आत्मसुख देतो. आत्मसुख म्हणजे काय हे दाखवतो आणि ते दृश्यरूपात दाखवणारा जणू आरसा स्वतःच्या अस्तित्वानं देतो किंवा तो त्याच्या अस्तित्वातच आपल्याला त्या आरशात बघता येतो. आणि त्या आरशात शिष्य स्वतःचं दर्शन घेतो. आपल्या आत्म्याची खरी ओळख त्याला सद्गुरूंच्या सहवासातच घडते.
आणि आत्म्याची जेव्हा खरी ओळख होते तेव्हाच मीपणा गळून जातो. आत्ताच त्या ताईंनी एका सांगितलं दासबोधाच्या ह्याच्यात की अहम हा गळून जायला पाहिजे. अहंकार पूर्णपणे जातोच आणि ज्या वेळेला आत्मज्ञान होतं तेव्हा मीपणा उरतच नाही. जोपर्यंत आपण शरीरावर प्रेम करतो, शरीरालाच सत्य मानतो, तोपर्यंत हा अहंभाव आहे. आणि मोक्षाचा चांगला मार्ग, प्रकाशवान मार्ग हा आरशासारखा लख्ख दिसायला लागतो. म्हणजे वेगळ्या आरशाची गरज नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल गुरूंना कशाला लागतात आरसे. नाही, त्यांच्या त्या स्वच्छ अशा ज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला आत्मज्ञान होऊन जातं. दुसरीकडे कुठेही जायची गरज पडत नाही. आता 7व्यामध्ये सोपी अगदी कल्पना सांगितलेली आहे आणि ती आपल्याला लगेच पटेल. बोधचंद्राची या कळा विखुरली या एकवळा, कृपा पुनीत पुनिवलीळा करी जयाची. बोधचंद्राची या कळा. बोध शब्द लावल्यामुळं त्याला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. आपल्याला चंद्र आणि त्याच्या कळा माहिती आहेत. 16 कळांनी युक्त चंद्र असतो. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची एक 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 कला वाढत जाते. कळा म्हणा, कला म्हणा, आणि तो पूर्ण चंद्र बनतो. पण याचाच अर्थ काय होतो, पौर्णिमेपर्यंत त्याच्या कळा सगळ्या विस्कटलेल्या असतात. म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे बोधचंद्राची या कळा विखुरली या एक वेळा. एक वेळा कुणी एक म्हणले, कुणी एक म्हणले. विखुरली या एक वेळा, कृपा पुनिवलीळा करी जयाची. कृपा पुनिवलीळा करी जयाची. बोधचंद्राची या कळा विखुरली या एकवळा, कृपा पुनिवलीळा करी जयाची. शब्द समजून घ्या. बोधरूपी चंद्राच्या कळा. इथं बोध म्हणजे ज्ञान, तेही आत्मज्ञान. त्या चंद्राच्या कळा त्या काय झाल्यात, विखुरल्या म्हणजे सगळीकडे विखुरल्या गेल्यात. एक वळा त्या एका वेळेला या सगळ्या विखुरल्या गेलेल्या आहेत. पण ते कधी येतात जवळ, त्याच्यासाठी कृपा पुनीव लीळा करी जयाची एकवेळा, असा तो एकवेळा शब्द तिथं घ्यायचा आहे. कृपा पुनीव, पुनीव म्हणजे पौर्णिमा. मगाशी म्हणलं बोधचंद्र, तर आता पौर्णिमेला कशाची उपमा दिली, कृपा. म्हणजेच गुरूंच्या कृपेची पौर्णिमा ती काय करते, लीळा करी जयाची. लीळा म्हणजे सगळं त्याचं दर्शन ज्याला म्हणू आपण, त्याचं जे रूप आहे ते आपल्याला एका वेळेला दिसून येतं. त्या सगळ्या कला त्याच्या विखरलेल्या असतात. या गुरुरूपी किंवा गुरुपादुकारूपी पौर्णिमेला त्या एकत्र होतात या सगळ्या कळा आणि आपल्याला दिसतात की त्याची गुरुची परमात्म्याची लीला जी आहे ती आपल्याला समजते. म्हणजे एकदा बोधरूप जो चंद्र आहे त्याच्या सगळ्या विस्कटून गेलेल्या कळा प्रतिपदेपासून त्या पौर्णिमेच्या वेळेला सगळ्या एकत्रित येतात आणि आपल्याला ते ज्ञान होतं. किंवा त्या पौर्णिमेच्या योगानं त्या सगळ्या कळा एकत्रित येतात. जशा खऱ्या चंद्राच्या सुद्धा सगळ्या कळा पौर्णिमे दिवशी एकत्रित येतात आणि आपल्याला पूर्ण चंद्राचं दर्शन होतं. तसं या बोधरूपी म्हणजे ज्ञानरूपी चंद्राच्या कळा सुद्धा विखुरलेल्या आहेत. आता आपल्या विखुरल्यात म्हणजे कशा हो, माझ्या डोळ्यासमोर असं एकदम आलं की आपण परमात्म्याला का जाणत नाही आणि संसारातल्या सगळ्याला खऱ्याला खरं का म्हणतो. तर जोपर्यंत ती मुलगी एकटी असते, ती आईवडिलांवर अवलंबून असते, म्हणून आईवडील ही तिची एक काय म्हणू आपण जिव्हाळ्याची गोष्ट असते, तिथं त्याचं प्रेम असतं. लग्न झालं की नवऱ्यावर, पुढं मुलांवर, त्याच्या अगोदर आपली बहीण भावंड अशा सगळ्यांवर आपलं प्रेम हे विखुरलेलं असतं किंवा आपलं ज्ञान हे विखुरलेलं असतं आणि आपण त्याला खरं सगळं मानत असतो. आई जर क्षणभर गेली तर बाळाला अजिबात चैन पडत नाही.
थोडी मुलं मोठी झाली तरीसुद्धा म्हणतात, आई तू जायचं नाहीस बाहेर, आमची शाळेची परीक्षा आहे, अमकाय तमकाय. म्हणजे ह्या सगळ्या कलाच आहेत, आपल्या कलाच आहेत आणि ह्या विखुरलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण आत्मज्ञानाचं जे काय म्हणू आपण बोध आहे, तर या बोधाचा जो चंद्र आहे तो कधी एकत्रित येतो, कधी उमलतो, कधी विकसित होतो, तर ज्या वेळेला गुरु आपल्याला भेटतो तेव्हा. गुरुची कृपारूपी पुनव जेव्हा उगवते, पुनवचा अर्थ पौर्णिमा सांगितला की गुरुरूपी पौर्णिमेला या सगळ्या कळा एकत्रित येतात आणि त्या क्षणी आपल्याला दर्शन होतं, आत्मदर्शन होतं. सगळ्यात आवडीची जर असेल तर कोजागिरी पौर्णिमा असते बघा. तेव्हा पावसाळा संपलेला असतो आणि चंद्राचं अगदी पिठूर चांदणं म्हणतात ते पसरलेलं असतं. आणि त्यावेळेला आपल्याला सगळं दर्शन होतं, सगळ्या आकाशाचं, सगळ्या विश्वाचं छान आनंद मिळतो. तसा गुरु भेटला रे बेत्रा. गुरुरूपी ही पौर्णिमा आली की आपलं ज्ञान सगळं एका क्षणी आपल्याला होतं, त्याला वेळच लागत नाही आत्मज्ञान व्हायला. म्हणजे कारण ह्या बोधरूपी कळा सगळ्या विखुरलेल्या असतात आपल्या. मग आपल्याला कोणीतरी सांगतात, कालच छान काही उदाहरणं अशी वाचली की आपल्या घरातल्या समजा कोणाचा हे झाला, अंत झाला आणि माणूस त्याच्यासाठी शोक करत असतो. पण ते गुरु त्याला समजावून देतात की तू आत्ता शोक करतोयस, तो तुझा कोण होता? समजा भाऊ होता. मागच्या जन्मी कोण होता तुला आठवतंय का? नाही. पुढच्या जन्मी कोण असेल माहिती आहे का? नाही. मग आत्ता तू शोक करून एवढा काय उपयोग आहे? पर पती पत्नींच्या बाबतीत म्हणले बरं का, त्या गुरुचरित्रातच वाचत होते मी, की जेव्हा तो पती तिचा मरण पावतो तो अतिशय ती शोक करत असते. मग तिला तो म्हणतो की कशाला तू शोक करते, आता जाणारी व्यक्ती तर जाणारच आहे, आज नाही उद्या, कधी तू आधी गेली असतीस तर त्याला शोक करायला लागलास, तर तो शोक करून काही परत येणार आहे का? तो कधीपासून तुझा पती आहे? लग्न झाल्यापासून. मग लग्नाच्या आधी तू कधी शोक केला होतास का तो भेटत नाही म्हणून? म्हणजे हे जे त्याचं अस्तित्व आहे हे तुला जाणवायला लागलं. तसंच पूर्वीच्या जन्मीचं तुला काही आठवणार आहे का तो कोण होता? नाही. हे जे गुरु सांगतात त्या स्वतः गुरु दत्तात्रेयांनी किंवा त्यांच्या रूपामध्ये सगळ्यांना असं ज्ञान दिलेलं आहे. मग राजांना दिलं, नवरा बायकोला दिलं, किंवा एखाद्या मातेला पित्याला दिलं. हेच ज्ञान, आत्मज्ञान गुरुरूपातनं आपल्याला ताबडतोब मिळत असतं. म्हणून गुरुकृपारूप पौर्णिमेच्या योगानं या सगळ्या कला एकत्रित होतात. एवढाच या ह्याच्यातला एक हे आहे. फक्त त्या बोधाला चंद्राची उपमा दिली आणि गुरुला पौर्णिमेची उपमा दिली, एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता चंद्राच्या कळा अमावस्येला सगळ्या नाहीशा झालेल्या असतात, पूर्ण काळाकुट्ट चंद्र दिसत असतो आपल्याला. आणि पौर्णिमा आली की त्याचा संबंध आला की त्या सगळ्या एकत्रित येतात. तसं अनेक शास्त्रांचं तुम्ही अध्ययन केलं बघा ना. आता काही जण म्हणतात मी योगाभ्यास करते, मी अमक्या शास्त्राचा, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते, कोणी त्या स्वप्नाच्या शास्त्रांचा अभ्यास करतात. प्रत्येकाचं, कोणी ग्रहशास्त्राचा, ज्या जी सायन्स आहे, सायन्सचे तर किती प्रकार आहे. पण त्या प्रत्येक शास्त्रातले सिद्धांत जे आहेत ते आपल्याला कळतील. कदाचित त्याचे गुरु आपल्याला मिळतातही शाळेमध्ये, शाळेपासून आपण ते गुरूंकडून घेत असतो. पण त्या शास्त्रांची सुद्धा एकवाक्यता आहे का हो? नाही. प्रत्येक शास्त्रानं एखादी गोष्ट वेगळी सांगितलेली असते. तसं आत्म्याच्या बाबतीत असा काही भिन्नता कुठेच तुम्हाला दिसणार नाही. आपल्याला अभिमानच फक्त नाही ठेवायचा, अहंकार सोडायचा आणि मग अध्यात्मशास्त्रातलं हे जे गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे ते आपल्याला एका क्षणात, पौर्णिमेला जसं सगळ्या चंद्राचं ज्ञान होतं तसं एका क्षणात ही गुरु कृपेची पौर्णिमा उगवली की आपलं सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आता गीर्वाण अमृतानुभवमध्ये काय म्हणतात बघा. बोधचंद्र कळाय
बोधचंद्रकळा या या विकीर्णास्तत्र तत्र हि बोधचंद्रकळा या या विकीर्णास्तत्र तत्र हि करोत्येकत्रतः सर्वा यत्कृपा पूर्णिमासिभिः पौर्णिमास असे म्हणलं जातं, त्यामुळं पौर्णिमास. त्या सगळ्या कला एकत्रित करण्याचं काम ही पौर्णिमा करत असते. आणि बोधाच्या चंद्रकळा या सगळ्या विखुरलेल्या आहेत आणि त्या विखुरलेल्या चंद्रकळा एकत्रित करण्याचं काम हे गुरु करत असतात. आता अभंग अनुभवामृतात काय म्हणतात बघा. विखुरल्या कळा होती एकवट, विखुरल्या कळा होती एकवट, पौर्णिमेची भेट होय जेव्हा, पौर्णिमेची भेट होय जेव्हा, तैसी नाना दृष्टी चिन्मात्र प्रतीती, तैसी नाना दृष्टी चिन्मात्र प्रतीती, गुरुकृपामूर्ती भेटताच. आता दृश्य किती आहेत या जगात, पण त्या सगळ्या दृश्यांमध्ये फक्त परमात्म्याची प्रचिती, चिन्मात्राची प्रतीती येणं हे गुरूंच्या कृपेमुळं होत असतं. गुरुकृपामूर्ती भेटत असं. म्हणजे आत्मज्ञानरूपी चंद्राच्या कळा पसरलेल्या होत्या आणि त्या सद्गुरूंच्या कृपेमुळं एकत्रित झालेल्या आहेत, विखुरलेल्या एकत्रित झाल्या. मग अशी मी जे ते उदाहरण देत होते तसं आपले फक्त भावंडांच्या पुरती किंवा नातेवाईकांपुरतंच आपलं प्रेम विखुरलेलं असतं का, किंवा माया असते का. मग बाहेर गेलो की बाहेरचे मित्रमैत्रिणी वाढत जातात. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो, व्यवसाय करतो, तिथले लोक आपले होतात. म्हणजे आपले हे किती ठिकाणी विखुरलं जातं. आपलं जे ज्ञान आहे हे सगळं अज्ञान आहे हे अनेक ठिकाणी असतं. आणि मग आपल्याला एक अशी दृष्टी येते की सर्वाभोवती एकच परमेश्वर आहे. ते त्या गुरूंच्या दर्शनामुळं होत असतं. म्हणून डॉक्टर मानसीताई म्हणतात की शिष्याच्या बोधचंद्राच्या विखुरलेल्या ज्या ज्या कळा आहेत त्या एकत्रित करण्याचं काम सद्गुरू कृपारूपी पौर्णिमेचा एकसंध लाभ करून देतात किंवा लीलेनं घडवतात. त्याची समग्रता एकाच वेळेला, असं नाही म्हणत आज आम्ही तुला एक छोटासा त्यातला भाग सांगतो, उद्याच्याला पूर्ण आत्मज्ञान होईल, नाही. एकदा गुरु भेटले रे भेटले, एकदा तो पूर्ण चंद्र म्हणजे ज्ञानाचा बोधाचा चंद्र पूर्ण उगवला की आपल्याला लगेच ज्ञान होणार आहे. त्याच्यासाठी पुन्हा थांबावं लागणार नाही. त्याच्यासाठी आधीची तयारी जी सगळी पहिल्यांदा सांगितली होती, शम दम उपरती तितिक्षा किंवा वैराग्य विवेक, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या झालेल्या असतात. गुरूंनी ते आपल्याकडून करून घेतलेले असतात आणि मग आपल्याला या बोधचंद्राची पौर्णिमा अनुभवायला मिळते, असं आपण समजून घेऊया. म्हणजे ज्ञानाचा चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा तो कलेनं वाढलेला असतो आणि सगळ्या विखुरलेल्या कळा एकत्रित येतात. ज्ञानचंद्राच्या कळा सद्गुरू रूपेने एकत्रित येतात. मग ही ज्ञानाची पौर्णिमा आपल्याला अनुभवायला मिळते. त्यावेळेला आपलं मन एकदम शांत झालेलं असतं, चित्त एकदम शांत होतं. ज्ञानदेवांनी हे जे आत्ता सांगितले हे वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे की सद्गुरूरूपी पौर्णिमा म्हणजे ही अनुभवाची पौर्णिमा आहे. अनुभवाच्या अमृत भाषेत ते आपल्याला समजावून देत आहेत. ही खरी गुरुपौर्णिमा आहे. म्हणजे सद्गुरू कृपेच्या पौर्णिमेमुळे हे ज्ञान आपलं एकवटलं जातं, जे विखुरलेलं होतं. मग कोणी म्हणतं की मुलगा म्हणजे हे नव्हे, परमात्मा नव्हे, किंवा मुलगा म्हणजे सर्वस्व नव्हे, मग पती म्हणजे सर्वस्व नव्हे, हे शरीर म्हणजे सर्वस्व नव्हे. हळूहळू आपण एक एक त्यातला कटकट करत राहतो, कटभाग. मग त्याच्यातलं चैतन्य जे आहे ते खरं आहे. सगळ्यांमध्ये चैतन्य एकच आहे. हळूहळूला एकत्वाची आपल्याला भूमिका येते आणि मग आपण अज्ञानातून एकदम आत्मप्रकाश झाला किंवा आत्मज्ञान झालं की आनंदित होतो. आणि ते काम सगळं गुरु आपल्याला करून देत असतो किंवा गुरु करत असतो. समजलं असावं अशी कल्पना करते.
कुणाला जर काही शंका असेल तर विचारा, नाही तर मग आपण इथे थांबणार आहोत. उद्याला 8वी ओवी घेणार. म्हणणार आहे आज कुणी प्रार्थना? काल कुणीतरी म्हणली होती ना राजश्रीताईंनी, इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा म्हणते कुणी? मी म्हणते मॅडम. म्हणा 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 म्हणा. मी म्हणते. हो म्हणा. मी म्हणते. दोघी जणी आहे, दोघी म्हणा. सुमनताई पण म्हणतायत वाटतं. अनुराधा भोकरे म्हणू का? हा म्हणा म्हणा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून विठला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्वब्रह्माने ठेवले राम जरार्दनी पायी मस्तक ठेवले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणू वेदला माझा. आरती ज्ञान राजा लोपले प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची ठेले पायी मस्तकी राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा. फार दिवसांनी म्हणली. हा ठीक आहे ठीक आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय. रोज म्हणत राहायची आपली. आहे आहेत आहे तो पण पाठ आहे ज्या आहे एकनाथांनी. नाही नाही एकनाथांनी जे केलेलं आहे ना त्याच्यात टकची ठेविलेच आहे, पण व्यवहारात सगळे म्हणताना मस्तक ठेविले असंच म्हणतायत. अर्थात ते टकची ठेविले पण छान वाटतं. चालेल चालेल. बरं आता ते मॅडम म्हणजे काय? मार्गदर्शक वाटाड्या. मार्गदर्शक. हा हो चालेल चालेल चालेल.
त्या पहिल्या ह्याच्यातल्या आज कोणी ओव्या गायलेल्या नाहीत, म्हटल्या नाहीत. कोणाला म्हणायचे का एखादी? निदान वाचनाचं तरी काम करा, म्हणजे काहीतरी चालू राहील ते. कुणाकडे पुस्तकच नाही आहेत का घरी? बरं, आता उद्या कोण म्हणणार आहे? उद्या आहे पुस्तक. कोणती ओवी म्हणायची? काल कुठली 6वी वगैरे झाली? काल कुठली झाली होती? चौथी झाली असेल. चौथी झाली होती. हा, मग 5वी घ्या. आता 5वी घ्या. 5वी म्हणायची असेल. हा, हा. 5वी सुरू कर. हा, म्हणा 5वी म्हणा. कैसी स्वसुखाची अवती, जे दोन्ही फळ मिळून एकी, नेदे तीच नेदी तीच. एक फळ पुरो. हा, त्याचा काय अर्थ वगैरे आहे? म्हणजे अभ्यास नाही केला. बरं, ठीक आहे, उद्या सांगा. चालेल, वाचली ना तरी चालेल. बर, उद्या भेटू. अगं, मग सांगायचं राहिलं